नमस्कार सेविकाताईंनो, मी संगीता सातपुते आपल्या आदर्श अंगणवाडी या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये लसीकरण कसं भरायचं ते सांगणार आहे. त्यासाठी काय करायचं, पोषण ट्रॅकर ॲप हे ओपन करायचं. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला जे समोर इव्हेंट्स जे नाव दिसत आहे त्या इव्हेंट्सच्या समोरील ॲरोवर क्लिक करायचं. त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्यानंतर सुरुवातीला जे तुम्हाला FHSND जे नाव दिसत आहे त्या नावावर क्लिक करायचं. त्या नावावर क्लिक केल्यानंतर ॲड FHSND डिटेल्स म्हणून जे नाव आहे त्या नावावर परत क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. आता इथं आपण ज्या दिवशी लसीकरण झालेलं आहे ती तारीख सेट करायची. तारीख आणि महिना सेट केल्यानंतर ओके करायचं आणि परत मग असं तुमच्यासमोर पेज ओपन होईल. तर इथं पूर्ण डिटेल भरायचे आपल्याला. ते काय विचारतात, ज्या दिवशी तुम्ही लसीकरण घेतलेलं आहे त्या लसीकरणाच्या दिवशी तुमच्या लसीकरणाच्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं. तर AWW म्हणजेच अंगणवाडी सेविका, AWH म्हणजेच मदतनीस, ANM, आशा, MPW, अदर्स एवढे माझ्या लसीकरणाच्या दिवशी उपस्थित होते म्हणून मी त्यांना सिलेक्ट केलं. मग बेनिफिशरीज म्हणजे त्या दिवशी तुमचे लाभार्थी कोण कोण होते. प्रेग्नंट वुमन ह्या माझ्या 4 होत्या. लॅक्टेटिंग मदर म्हणजे स्तनदा माता ह्या माझ्या 4 होत्या. चिल्ड्रन 7 होते आणि किशोरीन मुली ह्या 0 होत्या. मदर्स ऑफ चिल्ड्रन म्हणजे त्या लेकरांसोबत त्यांची आई ह्या दोघीजणी आलेल्या होत्या आणि गार्डियन ऑफ चिल्ड्रन हे 3 आलेले होते. तर त्यानंतर आपण नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर परत ते विचारते तुम्ही त्या दिवशी लसीकरणाच्या दिवशी म्हणजे काय काय सप्लिमेंट त्यांना पुरवलं. तर त्या दिवशी आमच्या लसीकरणाच्या दिवशी आम्ही IFA टॅब्लेट ह्या 20 दिल्या, विटॅमिन A 10, अल्बेंडाझोल 20, कॅल्शियमचे 20 दिले आणि जे आपण नाही दिलं त्या ठिकाणी 0 करायचं आणि आयर्न सिरप 1 दिला आणि झिंक सप्लिमेंट 10 अशा प्रकारे त्या दिवशी सप्लिमेंट दिलेलं आहे. तर त्यानंतर टेस्टिंग चेकअप्स म्हणजे त्या दिवशी तुमच्या लाभार्थ्याचे काय काय टेस्ट केले, म्हणजे HB टेस्टिंग केलं का. तर हो, त्या दिवशी माझ्या एका गरोदर मातेचं HB टेस्टिंग केलेलं आहे त्यामुळे मी इथे 1 समोर आकडा लिहिलेला आहे. त्यानंतर ब्लड शुगर टेस्ट केली का. तर हो, एका लाभार्थ्याची म्हणजे एका गरोदर मातेची ब्लड आणि शुगर पण टेस्ट केलेली आहे. त्यानंतर एक ANC म्हणजेच एक गरोदर मातेची एक तपासणी झालेली होती म्हणून तिथं एक असं आकडा लिहिला आहे. त्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजेच तुम्ही लसीकरणाच्या दिवशी प्रेग्नेंट वुमन यांची 4 जणची आम्ही वजन आणि उंची घेतलेली होती. त्यानंतर चिल्ड्रन कोणत्याही चिल्ड्रनचं आम्ही वजन आणि उंची घेतली नाही म्हणून त्या चौकोनामध्ये 0 केले आणि किशोरीण मुलीही त्या दिवशी आल्या नव्हत्या म्हणून त्यांनाही 0 केले. त्यानंतर आता तुम्ही कोणते त्या दिवशी त्यांना आपण सेवा पुरवल्या. तर ज्या सेवा त्या दिवशी आपण दिल्या किंवा जी त्यांना माहिती दिली त्याच रखान्यामध्ये क्लिक करायचं. जी दिली नाही त्या ठिकाणी क्लिक करण्याची काहीच गरज नाही. तर त्या दिवशी एज्युकेशन फॉर गर्ल्स म्हणजे आम्ही तिथं मुलींना म्हणजे शिक्षणाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर एक ANC आली होती, मग तिची ANC झाली. त्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या दिलेल्या होत्या. त्यानंतर डाएट ऑफ प्रेग्नेंट वुमन म्हणजे गरोदर मातेच्या आहाराविषयी माहिती दिली. त्यानंतर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याबद्दलही त्यांना माहिती दिली. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग अँड NCDS म्हणजे कुटुंब नियोजनाबद्दलही त्यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे त्या दिवशी आम्ही वजन उंची घेतली लाभार्थ्याची म्हणून त्या चौकोनामध्ये क्लिक केले आणि जे केलं नाही तिथं काही करण्याची गरज नाही. त्यानंतर लसीकरणाच्या दिवशी तुम्ही THR डिस्ट्रीब्युशन म्हणजेच टेक होम रेशन त्या लाभार्थ्यांना दिले का. तर हो, आम्ही एका गरोदर मातेला THR दिला म्हणून 1 केलं, एका स्तनदा मातेला पण दिला होता आणि चिल्ड्रन आणि किशोरी मुलींना दिला नाही म्हणून तिथं 0 केली. मग त्यानंतर तुम्ही प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर